नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा अंतर्गत योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मधुमक्षिका पालन असेल, फळबाग लागवड, वृक्ष लागवड असेल, त्याच्यानंतर इथे खारपान असेल, शेततळ असेल, तुषार सिंचन असेल, पंपसंच असेल, त्यानंतर तुम्ही खाली येऊन पाहू शकता परसातील कुक्कुटपालन असेल, त्याच्यानंतर इथं गोड्या पाण्याचे इथं सर्व्हर तुम्ही पाहू शकता, त्याच्यानंतर ठिबक सिंचन असेल, शेडनेट हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, पॉली टनेल असेल, किंवा इथं तुम्ही रेशमी उद्योगसुद्धा करू शकता। शेततळे असेल, विहिरीतील काही पुनर्वपन करायचं असेल तर ते पुनर्वपन करू शकता। विहिरीचं असेल, तुषार सिंचन असेल, याची संपूर्ण जे अर्ज आहे ते सुरू झाले। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करू शकता। तर ऑनलाईन नोंदणी कशी करायची असते याची सगळी प्रोसेस लाईव्ह करणार आहे आपण, आणि A to Z प्रोसेस लाईव्ह असेल। नोंदणी करण्यापासून अर्ज करण्यापर्यंत A to Z प्रोसेस आपण लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे। पोकरा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचे असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला पाहूयात पोकरा अंतर्गत सर्व योजनांसाठी आपण अर्ज कसा करायचा। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती तुम्हाला टाकायचं आहे POCRA म्हणजेच पोकरा। पोकरा सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येते dbt.mahapokra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पद्वारे पोकरा योजना ही राबवली जाते। फार्मर रजिस्ट्रेशन तुम्हाला करायला लागतं सर्वात प्रथम, आणि इथं नोंदणी करताना लक्षात घ्या जे 15 जिल्हे आहेत त्या 15 जिल्ह्यांसाठी ही योजना आहे। तर कोणकोणते जिल्हे आहेत ते तुम्ही खाली वेबसाईटच्या खाली पाहू शकता। यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, हिंगोली अशा प्रकारचे जिल्हे तुम्ही तिथे पाहू शकता। त्याच्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता शेतकरी नोंदणी करायची आहे। तर इथं सर्वात आधी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। याच्या अगोदर इथं तुम्हाला आधार नंबर विचारत होतं अगोदर, आता तुम्हाला इथं डायरेक्टली मोबाईल नंबर अगोदर विचारणे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तर आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो पुढे पिक्चरमध्ये कॅप्चा दिला असेल तो कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही तिथे टाकला आहे त्या मोबाईलवरती OTP जाईल, आणि जो OTP आलेला आहे तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। एंटर OTPच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे, आणि इथं OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। A to Z आपण प्रोसेस दाखवत आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओसाठी आपण चॅनलवरती या व्हिडिओ घेऊन येत असतो। तर इथं आपला OTP व्हॅलिडेट सक्सेस झालेला आहे। आता आपण आधार कार्ड नंबर टाकणार आहे। तर इथं आता आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। इथं लक्षात घ्यायचं आहे, जर आधार कार्ड नंबरला जर मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्हाला जो आहे तो दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। इथं आपण तुम्हाला दाखवतो। आता आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर असल्यामुळे डायरेक्टली इथं आपण जी बेरीज असेल ती इथं तुम्हाला टाकायची आहे आणि OTP सेंड करायचा आहे। इथं लक्षात घ्या, जर आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर इथं तुम्हाला OTP जाईल, आणि जर आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्हाला इथं शेतकऱ्याचा अंगठा घ्यायला लागेल। तर त्यासाठी बायोमेट्रिक हा ऑप्शन इथं निवडायला लागेल, प्रमाणीकरणाचा प्रकार। तर आपला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यामुळे OTP जो आहे तो गेला आहे। आता इथं OTP इथं आपण टाकून घेणार आहे। इथं लक्षात घ्यायचं, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन करू शकता। तुमच्याकडं थंबचं डिव्हाइस असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा हे करू शकता। तर इथं ऑथेंटिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे। बायोमेट्रिक किंवा OTPच्या साहाय्याने इथं तुमचं ऑथेंटिकेशन तुम्ही सक्सेसफुल करून घ्यायचं आहे। ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक क्वेश्चन विचारला जातो, ज्यामध्ये जर घटस्फोटित महिला असेल किंवा इथं विधवा महिला असेल तर इथं तुम्ही ऑप्शन चूज करून त्यांचं सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करू शकता, कारण की त्यांना जास्त प्राधान्य आहे। याच्यामध्ये सबसिडी वगैरे जास्त मिळते आणि त्यांना प्रथम लाभ दिला जातो। तर इथं जर असेल तर तुम्ही ते करू शकता अपलोड, नाहीतर पुढे चालू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे चालू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही माहिती भरायची आहे। ही माहिती भरताना लक्षात ठेवायचं आहे तुमची मूलभूत माहिती आहे। मूलभूत माहितीमध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा घर क्रमांक, लाईट बिल किंवा तुमच्या घरपट्टी पानपट्टीवरती घर क्रमांक असेल, रस्ता क्रमांक असेल रस्ता क्रमांक टाका, जिल्हा
जिल्हा तुम्हाला सांगितले 15 जिल्हे आहेत, 15 जिल्ह्यांपैकीच हा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. तर 15 पैकी एक जिल्हा तुम्ही निवडू शकता, जो तुम्ही जिथे राहता तुमचं तोच जिल्हा तुम्हाला इथं निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा तालुका, त्याच्यानंतर तुमचं गाव ही माहिती तुम्हाला टाकायची आहे. पिनकोड ऑटोमॅटिक येणार आहे. पिनकोड ऑटोमॅटिक आल्यानंतर तुमचे गावाचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला खाली इथं तुमचा मोबाईल नंबर दिसेल. मोबाईल नंबर जर अजून एक असेल तर अजून एक टाकू शकता. ईमेल ॲड्रेस असेल तर टाकू शकता. पॅन कार्ड नंबर असेल तर टाकू शकता. ईमेल आय डी आणि पॅन कार्ड नंबर कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे ते सोडून दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुमची इथं कास्ट निवडायची आहे. अदरमध्ये येता का SC मध्ये येता का ST मध्ये येता. SC आणि ST साठी अनुदान जे आहे ते जास्त अनुदान आहे आणि अदरसाठी थोडं कमी आहे. तर इथं तुम्हाला सर्वात प्रथम जर दिव्यांग असताल तर दिव्यांगमध्ये तुम्हाला इथं 40% वरतीच इथं तुम्हाला अनुदान म्हणजेच प्रमाणपत्र पाहिजे, तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ ह्याच्यामध्ये देणार आहे. तर 40% आतमध्ये असेल तर इथं नाही दाखवणार. जर तुम्ही जास्त टक्केचं असेल तर इथं तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे अपंगाचं, अपंग असाल तर अपंगाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नसेल तर नो पर्यायावरती क्लिक करून नाही करायचं आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता इथं जमिनीचा तपशील द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तुम्ही इलिजिबल आहात का ते 5 एकरच्या आतमध्ये जर तुमच्याकडे शेती असेल तर इथं तुम्हाला सगळी माहिती जी आहे ते टाकायची आहे. जमीनधारकमध्ये विथ लँडमध्ये तुमच्याकडं विथ लँड म्हणजे तुमच्याकडं 7/12 असणे गरजेचं आहे. विदाऊट लँडमध्ये तुमच्याकडं 7/12 नसेल तर तुम्ही इथं जी माहिती असेल तुम्ही ती सादर करू शकता. त्याच्यानंतर आपण विथ लँडमध्येच भरणार आहे. तर विथ लँडमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा 8 आणि 7/12 आहे त्या ठिकाणचा जिल्हा, त्याच्यानंतर तुमचा इथं तालुका, ज्या ठिकाणी 7/12 आणि 8 आहे त्या ठिकाणचा इथं तुम्हाला तालुका आणि ज्या ठिकाणी 7/12 आहे तिथलं गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता 8चा खाते क्रमांक टाकायचा आहे. 8 डाउनलोड करायचं आहे. 8 डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक भेटेल. 8 नंतर क्षेत्र जे आहे ते हेक्टरमध्ये टाकायचं आहे. किती गुंठ आहे ते टाकायचं आहे. हेक्टर आणि गुंठ झाल्यानंतर इथं तुम्हाला 8चा खाते उतारा जो आहे तो 8चा खाते उतारा तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. तर इथं आपण 8चा खाते उतारा जो आहे 8 इथं आपण अपलोड करतोय आणि 8 अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे एक ऑप्शन आहे, पाहू शकता तुम्ही 8 जोडा या ऑप्शनवरती, जो ग्रीन कलरमध्ये म्हणजे हिरव्या रंगामध्ये दिसतोय, हिरव्या रंगामध्ये 8 जोडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 8 झालेला आहे तुमचा, तर डायरेक्टली सबमिट करायचं नाही आहे. तर आता तुम्हाला 8 जो खाते उतारा आहे 8 खाते उतारा पुन्हा तुम्हाला निवडायचा आहे आणि 7/12 किती गट नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजेच तुम्हाला आता 7/12 माहिती द्यायची आहे. तर इथं जेव्हा तुम्ही 7/12 माहिती द्यायला जाता तेव्हा 8 खाते उतारा तुम्हाला निवडायचा. त्याच्यानंतर 7/12चा सर्वे क्रमांक म्हणजेच गट क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा. त्याच्यानंतर किती हेक्टर आहे ते तुम्हाला टाकायचं. तर इथं आपण टाकतोय 2 हेक्टर. किती गुंठे आहे ते टाकू शकता आणि त्याच्यानंतर 7/12 जो आहे तो 7/12 तुम्ही अपलोड इथं करायचा आहे. तर आता आपण 7/12 अपलोड करतोय आणि 7/12 अपलोड झाल्यानंतर मगाच्या सारखंच तुम्ही पाहू शकता 7/12 जोडा हा ऑप्शन दिसेल. 7/12 जोडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 7/12 जोडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं सक्सेसफुली 8 आणि 7/12 हे अपलोड झालेलं आहे. तुम्ही तिथं पाहू शकता. आता डायरेक्टली तुम्ही फॉर्म इथं पुढे चालू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पुढे चालू या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा आपला फॉर्म जो आहे पुढची शेतकऱ्याची नोंदणी जी आहे ती शेवटची येईल. शेवट आता इथं स्वघोषणापत्र येतं. स्वघोषणापत्र इथं आपल्याला सगळे जे आहे ते टिक करायचे आहेत. निळ्या रंगामध्ये टिक करायचे, इथं टिकमार्क करायचे प्रत्येक गोष्टीला. इथं आपण सगळ्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या मान्य आहेत आणि ह्या टिकमार्क करून तुम्हाला नोंदणी जी आहे तुमची करून घ्यायची आहे. तर आपण टिकमार्क केलेली आहे आणि शेतकऱ्याची नोंदणी इथं करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा नोंदणीचा पार्ट येतो आणि नोंदणीनंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हेच आपण आता पुढे पाहणार आहे. तर इथं आपण आल्यानंतर आपली नोंदणी जी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल, नोंदणी झालेली आहे. आता तुम्ही लॉग इन करून डायरेक्टली इथं अर्ज करू शकता. तर इथं लक्षात ठेवा आधार कार्ड नंबरने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. तर इथं लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आधार कार्ड नंबरने लॉग इन करायचं आहे. OTPच्या साहाय्याने किंवा बायोमेट्रिक म्हणजेच थंब वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. तर आपण OTPच्या साहाय्याने करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण OTP इथं सिलेक्ट करूयात आणि OTP सिलेक्ट केल्यानंतर आधार क्रमांक जो असेल तो आधार क्रमांक जो तुम्ही आत्ता नोंदणी केली होती तो आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे, आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं व्यवस्थित OTP टाका, नाहीतर परत तुमचं सेशन एक्सपायर होऊ शकतं. तर आपण लॉग इन करून घेऊयात. OTP जो आहे तो OTP टाकला आहे, आता लॉग इन होतं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढं अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि असा जर मेसेज तुम्हाला आला तर लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड जे आधार नंबर आहे तो बँकेला लिंक नाही आहे. तर आधार नंबर जो आहे तो बँकेला तुम्ही लिंक करून घ्या, तरच तुमची सबसिडी जी आहे ते या बँकेमध्ये जमा होणार आहे. जो आधार कार्ड नंबर तुम्ही दिला आहे, आधार कार्डला जे खाते लिंक आहे त्या खात्यामध्ये जाईल. तर असा मेसेज आला तर लक्षात ठेवा, तुमचा खाते नंबर लिंक नाही आहे आधार कार्ड नंबरला, तर तुम्ही ते आधार कार्ड नंबर बँकेमध्ये लिंक करून घ्या. त्यानंतर आता हा असा इंटरफेस येतो, ज्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता प्रोफाईल पहा आणि संपादित करा हा ऑप्शन दिसेल. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचं असेल प्रोफाईल ते एडिट करू शकता. पण आता आपला ऑप्शन येतो नवीन अर्ज. तर नवीन योजनेसाठी अर्ज करा हा ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. A to Z प्रोसेस आहे. काही अडचणीत असेल तर टेलिग्रामला जॉईन करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपला नवीन जो योजनेसाठी अर्ज करणार आहे, तर तुम्ही पाहिलं असेल मगाशीच मी दाखवलं होतं तुम्हाला, मधुमक्षिका पालन असतील, फळबाग लागवड योजना असेल, खारपान योजना असेल, यामध्ये शेततळं, तुषार सिंचन, त्यानंतर पंपसंच, ही अनुदानमध्ये तुम्ही हे घटक सुद्धा पाहू शकता. तर जे घटक तुम्हाला हवा आहे तो घटक तुम्ही निवडू शकता, किंवा इथं पुढे एक ऑप्शन आहे सगळं दाखवा निळ्या रंगामध्ये. सगळं दाखवा या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण योजना ह्या अशा दिसतील. तर ज्यामध्ये तुम्ही कुक्कुटपालन असेल, परसातील कुक्कुटपालन आहे, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन तर असेल, विजोस्तर पद असेल, खारपान आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही अजून काही योजना असतील त्या योजना सुद्धा पाहू शकता. तर इथं आपण संपूर्ण ज्या योजना आहेत त्या पाहून घ्यायच्यात तुम्हाला. आणि या योजनेमध्ये तुम्हाला ज्या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे ती निवडा ऑप्शन आहे, लाल रंगामध्ये निवडा हा ऑप्शन दिसेल, त्या निवडा ऑप्शनवरती क्लिक करायचं. यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत, ते ऑप्शनमधलं तुम्हाला निवडा ऑप्शन निवडायचं आहे. जी योजना तुम्ही सिलेक्ट कराल, तर आता मी फॉर एक्झाम्पल इथं शेततळ आहे, तर शेततळ वैयक्तिक आहे, सामुदायिक आहे, अस्थिकरण आहे. तर निवडा ऑप्शन आहे, त्या निवडा ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा त्या शेततळ्याचे घटक येतात. त्या शेततळ्यामध्ये किती बाय किती मीटरचं जे आहे ते शेततळं पाहिजे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्ही अस्थिकरण करायचं असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये निवडायचे. लक्षात ठेवा, मग तिथं तुम्हाला सगळ्या अनुदानाची वगैरे सगळी माहिती येईल. तुम्हाला किती अनुदान भेटेल, तुम्ही अर्ज करताना डायरेक्टली तुमचं, आता इथं पाहू शकता विहिरीचं असेल तर निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विहिरीचे घटक येतील. मग तुम्हाला जे हवं आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही विहिरीचा घटक जो आहे तो घटक निवडू शकता. घटक निवडताना सुद्धा तुम्हाला निवडा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता, किंवा इथं वरती दिलेला घटक सुद्धा तुम्ही निवडू शकता. तर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती इथं दिसेल. तर इथं प्रत्येक योजनेसाठी घटक आहेत, ते घटक तुम्हाला जो पाहिजे तो घटक तुम्ही इथं सगळे घटक दाखवू शकता आणि या घटकमध्ये तुम्ही अर्ज जो आहे तो अर्ज करू शकता. तर इथं आल्यानंतर बघा, लागवडमध्ये गेलं तर लागवडीमध्ये पण इथं वृक्ष लागवड असेल, सगळे घटक तुम्ही वरती घटक दाखवा, सगळे घटक दाखवा या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे योजनामध्ये जे जे घटक आहेत, किती बाय किती मीटर अंतराचं असेल, ठिबक सिंचन असेल त्याचं किती अंतर, त्यासाठी तुम्ही हा अर्ज जो आहे तो अशा प्रकारे अर्ज करू शकता. तर अर्ज करताना आता तुम्हाला दाखवतो, इथं आपण समजा एका गोष्टीसाठी अर्ज करतोय तर ती गोष्ट तुम्हाला निवडायची. फॉर एक्झाम्पल शेततळं निवडलं. शेततळं निवडल्यानंतर आता ते तुम्हाला किती मीटरचं पाहिजे, तर समजा 25 बाय 25 गुणुले 3 तर मीटर, हे आपण ती योजना प्रॉपर सिलेक्ट करायची. ती प्रॉपर योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं बघा सामान्य ना अनुदान किती आहे, SC ST साठी अनुदान किती आहे, याची सबसिडी किती आहे, सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये इथे दिसेल. आणि ही माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला इथं डायरेक्टली वरती नोंदणी पुढे चालू हा लाल रंगाचा पर्याय दिसेल. नोंदणी पुढे चालू या ऑप्शनवरती क्लिक करायचं. नोंदणी पुढे चालू या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला आता फॉर्म जो आहे तो फॉर्म येईल आणि हा फॉर्म तुम्हाला आता सबमिट करायचा आहे. ही फायनल स्टेप असेल, जेव्हा तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा 8चा खाते क्रमांक इथं तुम्हाला विचारला जाईल. जो खाते क्रमांक आपण रजिस्टर करताना दिलाय तोच खाते क्रमांक तुम्हाला इथं दिसेल. तो खाते क्रमांक निवडल्यानंतर
सातबारा सर्वे क्रमांक म्हणजेच गट नंबर तो निवडायचा आहे. सर्वे क्रमांक निवडल्यानंतर इथं पाहू शकता काय लिहिलंय, निवडलेल्या सातबाऱ्यापैकी क्षेत्राचं जेवढं निवडलंय त्या क्षेत्रापैकी या घटकासाठी तुम्ही किती वापरणारे क्षेत्र, म्हणजेच एक किती वापरणार, तुम्ही समजा 4 एकर दिलं असेल तर त्यातलं किती वापरणार आहे तुम्ही शेततळ्यासाठी, तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदार उरलेली जे रक्कम असेल ती तुम्ही स्वतः गोळा करणार आहे का बँकेकडून घेणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि इथं येतो अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी यापूर्वी अगोदर काही योजनेमध्ये भाग घेतला असेल, या योजनेमध्ये म्हणजेच नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प घेतला असेल तर इथं तुम्हाला माहिती द्यायची आहे थोडी. त्यामध्ये तुम्हाला इथं योजनेचं नाव द्यायचं आहे की कोणत्या वर्षी घेतली होती इत्यादी बाबत तुम्ही माहिती देऊ शकता. नसेल घेतली तर नो करायचं आहे आणि ज्या अटी आणि शर्ती म्हणजेच स्वघोषणापत्र असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि हा अर्ज जो आहे तो अर्ज फायनल सबमिट करायचा आहे. हा अर्ज फायनल सबमिट तुमचा होऊन जाईल आणि तुम्ही या अर्जासाठी अशा प्रकारे अर्ज करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.